नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 12. अभि शालिनीला कसा सोडवेल आणि तिच्यासाठी काय असेल एक खास सरप्राईज. चला तर बघूया. सर, इथे पुढे एका दुकानाच्या CCTVमध्ये व्हॅन पास होताना दिसते. नंबर मिळालाय गाडीचा, गार्ड बोलला. ट्रेस कर, कुठे आहे बघ, अभि बोलला. बघतोय सर. गार्ड लॅपटॉपवर काही बाही करत होता. इकडे अभिचा जीव वर खाली होत होता. मिळालं सर, गो डाऊन एरिया. गार्डने बोलताच अभिने गाडी सुरू केली. एकदम फास्ट ड्राईव्ह करत तो तिथे पोहोचला. पण अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. त्याच्या मागोमाग गार्ड आले. त्यांनी सगळ्यांनी टॉर्च लावले. त्या पूर्ण एरियामध्ये सगळी माणसं पसरली. तू शालिनीला शुद्ध आली तेव्हा तिला खुर्चीला बांधलेलं होतं. ती सुटण्यासाठी धडपड करतच होती की समोरून एक मास्क घातलेली मुलगी आली आणि तिने शालिनी समोर आपला मास्क काढला. ती दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता होती. हो, मी. तुला काय वाटलं ग? तू माझी जागा अशी मिळवशील आणि मी तुला सहजासहजी सोडून देईन, श्वेता बोलली. मूर्ख आहेस तू. चुकी तुझी होती. कंपनीने तुझ्यावर एवढा भरोसा ठेवलेला आणि तू तो तोडलाय. आणि एवढंच नाही तर तू केलेल्या फ्रॉडबद्दल पण मला समजले, शालिनी बोलली. जास्तच हुशार आहेस तू, श्वेताने शालिनीच्या कानाखालीच मारली. जे तुला माहिती आहे ते तुझ्यापर्यंतच राहणार, कारण तू तर आता इथून सरळ वर जाणार आहे. श्वेताने हसत तिच्यासोबत आलेल्या 2 माणसांना इशारा केला. त्यांनी त्या गोडाऊनमध्ये पेट्रोल ओतायला सुरुवात केली. सोड मला, हे करून तू सुटणार नाहीये. अभि तुला सोडणार नाही, शालिनी बोलली. अभि? छान छान, पण विसरू नको, ते फक्त मीरा मॅडमच्या आहेत. तुझ्यासारखी गावंढळ मुलगी त्यांना शोभत पण नाही. एवढं काय केलंय ग की सर तुझ्या जाळ्यात फसले? हां, श्वेता बोलत होती. पेट्रोल? अभिला पेट्रोलचा वास यायला लागला. तसं त्याने आजूबाजूला बघितलं. नक्की वास कुठून येत होता ते समजत नव्हतं. पुढे पुढे जात त्याला अजून उग्र वास यायला लागला आणि समोर बजाजचं गोडाऊन होतं. त्याने रागात सगळ्या गार्डना इशारा केला. त्यांनी दरवाजा तोडला. दरवाजाचा आवाज आला तसं श्वेताने मागे बघितलं. अभिला बघून तिच्या हातातलं लायटर खाली पडलं, पण पेट्रोल ओतलेलं असल्याने आजूबाजूला लागोपाठ पेट घेतला. अभिने त्याच्या गार्डला सांगून श्वेताला पकडून ठेवायला सांगितलं आणि तो पुढे धावत गेला. शालिनीच्या भोवती गोलाकार आग लागली होती. तुम्ही जावा इथून, शालिनी ओरडत होती. आर यू मॅड? तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. अभिचं लक्ष एका बाजूला असलेल्या चादरीवर गेलं. ती घेत त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. एव्हाना खूप दूर झाला होता. बाहेरून 4-5 लोक आले आणि त्यांनी फायर एक्सटिंग्विशरने ती आग विझवली. पण तोपर्यंत धुराने शालिनीची हालत खराब झाली होती. तिला उचलून घेत अभि गोडाऊनच्या बाहेर आला. शालिनी जोरात खोकत होती. पाणी घे. त्याने पाण्याची बॉटल तिच्या तोंडाला लावली. 10 मिनिटांनी फ्रेश हवा घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. ठीक आहेस ना? अभि बोलला. हो, शालिनी म्हणाली. चल आता. अभिने तिचे ओले झालेले केस नीट कानामागे केले आणि तिला घेऊन गाडीत बसला. एक क्षण पण तिला मिठीतून त्याने बाजूला केलं नव्हतं. मॅडम ठीक आहेत. त्यांचे मिस्टर इथून घेऊन गेलेत. त्या फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलेल्या माणसांनी विक्रमला फोन केला. ठीक आहे. हे जे कोणी केले त्याला त्यांचे गार्ड घेऊन गेले असतील. तुम्ही लक्ष ठेवा. समजा त्या माणसाला त्यांनी जीवन सोडलंच तर तुम्ही तिथल्या तिथेच मारायचं, विक्रम बोलला. येस सर. त्या माणसाने फोन ठेवला. अर्थात विक्रमला माहीत नव्हतं त्या माणसाला जिवंत सोडणं तर दूरच, अभि तर नको जन्म करून सोडणार होता. आता कसं वाटतंय? अभि तिला घेऊन देसाई मॅन्शनला नाही तर त्याच्या विलावर घेऊन आला होता. तिला नीट अंघोळ करायला लावली होती आणि आता जेवण झाल्यावर तो तिला बेडरूममध्ये घेऊन आला होता. ठीक आहे, पण तो वास, तिच्या नाकात अजून पण तो पेट्रोलचा वास होता. त्याने कसं तरी वाटत होतं. शांत झोपलीस ना की बरं वाटेल. मी डॉक्टरांना विचारले, अभि बोलला. शालिनी बेडवर पडली. अभिने तिला जवळ घेतला आणि कुरवाळत बसला. मध्येच ती कळवळली. काय झालं? अभि बोलला. दुखतंय पाठीकडे काहीतरी, शालिनी बोलली. थांब, टर्न हो बघू. अभिने तिला मागे फिरवलं. तिच्या पाठीवर रक्ताचा डाग पडला होता. शालिनी, रक्त येतं इथून. तू कधी सांगणार होती? अभिचा आवाज वाढला. अहो, मला ते आंघोळ करताना चुरचुरलं, पण वाटलं असंच काहीतरी असेल. ते तिथे त्या खुर्चीला खिळा होता तो कदाचित, शालिनी बोलत होती. तुला किती वेळा विचारलंय? दुखत असेल तर सांग. तो उठला आणि बाजूच्या ड्रॉवरमधून क्रीम घेऊन आला. दाखव, चल लवकर, अभि बोलला. अहो, मी लावते. आणि तू कसं लावणार आहेस? हात पोचणार का तुझा? अभि बोलला.
ते मी बघते, तुम्ही क्रीम द्या इकडे. शालिनीने त्याच्या हातातून क्रीम घेतली आणि बाथरूममध्ये गेली. तिला बघून हसतच अभि गॅलरीमध्ये आला आणि गार्डला फोन करून श्वेताला उपाशीच बांधून ठेवायला सांगितलं. सोबत बजाजवर पण लक्ष ठेवायला लावलं. येऊन तो बेडवर बसला. लक्ष सगळं बाथरूमच्या दरवाजाकडेच होतं आणि थोड्याच वेळात चेहरा पाडत शालिनी बाहेर आली. तिच्याकडे बघून त्याला खूप हसायला येत होतं, पण तोंडासमोर मूठ धरत त्याने स्वतःवर कंट्रोल केलं. झाली ना लावून क्रीम? ये इकडे, आता झोपूया. अभिने उठत लाईटचा स्विच ऑफ केला. आता हे मुद्दाम नाटक करतात. तू पण ना शालिनी, मूर्खच आहेस. नको तिथे डोकं चालवायला जाते, ती मनातच स्वतःशी बडबडत होती. अहो, शालिनीने आवाज दिला. अभिने हसत मान डोलावली. त्या अंधारात पण शालिनीला त्याचे रुंदावलेले ओठ दिसत होते. पण आत्ता करणार तरी काय? ते मला नाही लावता आली तर तुम्ही लावून देता का? मी काय? अभि तिला त्रास द्यायचा एक चान्स पण सोडत नव्हता. तुम्ही लावून द्या ना, शालिनी पुन्हा बोलली. ये इथे. त्याने हात धरत तिला जवळ ओढलं. तुला अजूनही भीती वाटते का माझी? अभिने अलगद तिच्या सिल्की केसांतून हात फिरवत प्रश्न केला. ह्यावर ती काहीच बोलली नाही. बोलणार तरी काय होती? त्याच्या जवळ आल्यावर काय काय होतं ते सांगितलं तर तो तिला नक्कीच अजून चिडवणार होता. तसं नाही पण, शालिनी बोलली. ओके, रिलॅक्स, तू झोप इथे, मी क्रीम लावतो. अभि बोलला. तुम्ही आधी डोळे बंद करा, शालिनी बोलली. शालिनी, डोळे बंद करून मी क्रीम कशी लावणार? अभि बोलला. तो तुमचा प्रश्न आहे, ते तुम्ही बघा. ओके, पण आता झोप. जास्त वेळ तसंच ठेवू नको, ते इन्फेक्शन होईल. अभिने जबरदस्ती डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवत शालिनीने कन्फर्म केलं आणि मग शर्ट काढून ती बेडवर उलटी झोपली. लाईट बंद असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही. ती झोपल्याचं समजल्यावर अभिने हळूच डोळे उघडले. त्या अंधारात पण तिची ती नितळ गोरी त्वचा चमकत होती. त्याने जखम झालेली त्या जागी बघितलं तर रक्त येऊन ते सुकलं होतं. त्याने अलगद हात फिरवत त्यावर क्रीम लावली. अभिने क्रीम लावली आणि तिच्या बाजूला पडला, तिला ताडत. त्याला तसं बघताना बघून शालिनीने पटकन त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. त्याने हसतच तिचा हात तसाच धरला आणि स्वतःवर ओढला. शालिनीचे डोळे बटाट्यासारखे मोठे झाले. अभिने दोघांवरून ब्लँकेट ओढून घेतलं आणि तिला अजून घट्ट पकडलं. शालिनी अजूनही डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. आय नो, मी हँडसम आहे, पण असं लाईन मारणं बरोबर नव्हे मिसेस देसाई. त्याची बोटं तिच्या उघड्या पाठीवर नक्षी बनवत होती. हे बघा, सोडा ना मला, शालिनी बोलली. आत्ता माझ्याकडे सोडा, वाईन, बियर असं काहीही नाही आहे, अभि बोलत होता. पण शालिनीचं लक्ष फक्त त्याच्या त्या हलणाऱ्या ओठांवर स्थिरावलं होतं. तिने पटकन त्याच्या ओठांना ताब्यात घेतलं. अभिने मानेत हात घालत तिला अजून जवळ घेतलं. थोड्या वेळाने ती आपणच त्याच्या छातीवर मान टेकवत झोपी गेली. तिच्या थोड्याशा उघड्या ओठांचा स्पर्श त्याच्या छातीला होत होता. तसंच तिचे केस सावरता सावरता तो पण झोपला. दुसऱ्या दिवशी दोघं तिथूनच ऑफिसला आले. शालिनीला बघून मीराने हाताच्या मुठी आवळल्या. श्वेताचा प्लॅन फ्लॉप झाला होता, पण ती मीराचं नाव घेणार नव्हती, कारण मीराने तिला प्रॉमिस केलेलं होतं तिच्या आईची काळजी घेण्याचं. शालिनीच्या डोक्यावर ओठ टेकवत अभि त्याच्या प्रायव्हेट लिफ्टमध्ये गेला. ती पण कामाला लागली. 2-3 दिवस असेच कामात गेले. अभिने विक्रमला डीलसाठी हो म्हटले होते, पण ती एवढ्यात नाही तर पुढच्या महिन्यात होणार होती. सध्या त्याला बजाजकडून जी डील मिळाली होती त्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यासाठीच आज त्याने जाबीला ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्या दोघांची मीटिंग झाली. सगळ्या स्टाफमध्ये त्याने नवीन डीलबद्दल माहिती सर्क्युलेट केली. मिस्टर अभिजित, त्या दिवशी मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला विसरलो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी मॅरिड लाईफ. जाबीने अभिच्या हातात हात मिळवला. थँक्स. कम, आय विल शो यू ऑफिस. अभि त्याच्यासोबत बाहेर आला. मीराला त्याने जाबीसाठी त्याच्याच फ्लोअरवर केबिन तयार करायला सांगितली, कारण काम त्यांना लवकर करायचं होतं. सगळा डिपार्टमेंट फिरत ते फायनान्सकडे आले. अभिला जाबी काहीतरी शोधत असल्यासारखं वाटत होता आणि फायनान्स डिपार्टमेंटला आल्यावर शालिनीला बघून त्याची येणारी स्माईल अभिच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याला तर सगळ्यांचा गळा आवळावा वाटत होता. जो तो येत होता तो त्याच्या बायकोबद्दल विचारत होता. जळून जळून तो खाक होत होता. छान वाटलं तुम्हाला भेटून मिसेस देसाई. जाबीने शालिनीच्या हातात हात मिळवला. तसं शालिनी पण फॉर्मली हसली, पण तिची नजर अभिवर पडली तसं तिने आवंढा गिळला. तो मारक्या बैलासारखा तिच्याकडे बघत होता. तिने पटकन जाबीच्या हातातून आपला हात मागे घेतला.
आय थिंक तुमचे हजबंड तुमच्यावर जास्तच प्रेम करतात, जाबीने थोडं पुढे जात शालिनीच्या कानात सांगितलं. पण त्याला शालिनीच्या जवळ गेलेलं बघताच अभिला त्याला तिथेच आपटावं वाटत होतं. शालिनी तर त्याच्या शब्दांत हरवली होती. प्रेम? मनात काहीतरी गुदगुला करून गेलं. तिने ह्यावर कधी विचारच केला नव्हता. तिच्या मनात फक्त अभि जवळ असावा, त्यांचं आजूबाजूला असणं तिला आवडतं, एवढंच काय ते होतं. पण त्याच्या पुढे ती गेलीच नव्हती. मी येतो उद्या, भेटू. जाबी शालिनीच्या केबिनमधून बाहेर पडला. तिच्याकडे बघितल्यावर त्याला पुढे जाऊन मिठी मारावी वाटत होती. पण तिच्या नजरेत तर त्याच्यासाठी अनोळखी भाव होते. मन घट्ट करतच तो तिथून गेला. शालिनी, जा हात धुवून ये. हां? अभिच्या आवाजाने ती भानावर आली. इथे ये. अभिच तिला केबिनमधल्या वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि स्वच्छ हात धुवून दिले. आता शालिनीला खरंच त्याच्यावर हसायला येत होतं आणि ती पटकन हसली पण. तू माझ्यावर हसते? अभि बोलला. तुम्ही अगदी तो गरम झालेला प्रेशर कुकर असतो ना, त्याच्यासारखेच दिसतायत. शालिनी जोरात येणारं हसणं कंट्रोल करत बोलली. प्रेशर कुकर? शालिनी, तुला मी कुकर दिसतो? अभिने तिला कमरेत हात घालत जवळ ओढलं. नेमकं आजच तिने साडी घातली होती आणि त्याची बोटं बरोबर तिच्या उघड्या पोटावर फिरत होती. आपण ऑफिसमध्ये आहोत मिस्टर देसाई, शालिनी बोलली. पण तुला मला कुकर बोलल्याची शिक्षा मिळेलच. अभि तिच्या अगदी जवळ होता. त्याचे श्वास तिला चेहऱ्यावर जाणवत होते. त्याची नजर फक्त तिच्या ओठांवर स्थिरावली होती आणि ते बघून तिच्या पोटात फुलपाखरांनी तांडव घालायला सुरुवात केली होती. आता नाही बोलणार, शालिनी बोलली. पण आतापर्यंत बोलली त्याचं काय? अभि उरलेलं अंतर पण कमी करतच होता की निशा दरवाजा उघडून भस्कन आत घुसली. सॉरी. ती बाहेरून बाहेर जायचं सोडून समोरच्या भिंतीवर आपटली. तिचा वेडेपणा बघत अभिने डोळेच फिरवले. आत्ता बाहेर जाऊन तसंही काय उपयोग होणार होता? तो ब्लेझर नीट करत तिथून बाहेर पडला. हे काय चाललं होतं? निदान केबिन लॉक तरी करायचं ना, निशा बोलली. ते मी हां काय ते मी? निशाने तिच्या पोटात मारलं. शालिनीचे लाजून गाल दुखायला लागले होते. मला सांग, इथे कोणी हँडसम मुलगा आलेला का? बाहेर चर्चा चालू आहे. मी वॉशरूमला गेले होते ना, त्यामुळे मिस झालं, निशा बोलली. अगं, ते कोणतरी नवीन क्लायंट आहेत, जाबी नाव आहे वाटतं. उद्यापासून ते येणारच आहेत, तेव्हा बघ. शालिनीने तिच्या डोक्यात मारलं आणि तिच्या चेअरवर जाऊन बसली. जाबी? असले फॉरेनर नको. गेला उडत. निशाने नाक मुरडलं. तसं शालिनी हसली. काम कर आता, जा. नवीन चार्जशीट बनवावी लागणार आहे, शालिनी बोलली. जाते माते. निशाने तिच्या पुढे हात जोडले आणि तिच्या जागेवर गेली. तू हे का केलं समजेल का मला? आज पहिल्यांदा अभि श्वेताला बांधून ठेवलं होतं तिथे आला होता. तिने माझा अपमान केला होता म्हणून, श्वेता बोलली. ह्यात बजाजचा हात होता का? अभि बोलला. कोण बजाज? श्वेता बोलली. तो बजाज ज्याच्या गोडाऊनमध्ये तू शालिनीला बांधलेलं, अभि बोलला. नाही, ते फक्त मला बंद दिसलं म्हणून मी तिथे गेले. बाकी ते कोणाचं आहे ते मला माहीत नाही, श्वेता बोलली. तुझ्यासोबत अजून कोण इन्व्हॉल्व होतं यात? अभि बोलला. कोणीही नाही, मी हे स्वतः केलं, श्वेता बोलली. ठीक आहे, हिचं काय करायचं तुम्हाला माहीत आहे. अभि उठला आणि गार्डकडे नजर टाकली. तो तिथून बाहेर आला. घड्याळात बघितलं तर जेवायची वेळ झालेली. आईस्क्रीम घेऊन तो घरी आला. सगळे जेवणासाठी त्याचीच वाट बघत होते. फ्रेश होऊन तो जेवायला आला. काकी भात वाढायला म्हणून कुकर घेऊन आल्या ते बघून शालिनीला पुन्हा हसायला आलं. शालिनी, काय झालं? तू कुकरकडे बघून कशाला हसते? आई बोलल्या. त्यांच्या बोलण्यावर अभिने खुन्नस देत शालिनीकडे बघितलं. तिने तोंडावर हात ठेवत हसणं कंट्रोल केलं. वहिनी, तू भाईला कुकर बोलतेस का? आदित्यने मोठ्याने विचारलं आणि कंट्रोल केलेलं तिचं सगळं हसणं एकदमच बाहेर पडलं. तिच्यासोबत सगळेच हसायला लागले. अभि मात्र डोळे मोठे करून सगळ्यांकडे बघत होता. शेवटी त्याने इग्नोर करत स्वतःच्या जेवणावरच लक्ष केंद्रित केलं. रूममध्ये अभि कुठेच दिसत नाही ते बघून शालिनी हळूच आत आली. तिला माहीत होतं त्याच्या तावडीत सापडलो तर आज तिची सुटका नव्हतीच. चेंज करून ती झोपायला जाणार की त्याने मागून तिला पकडलं. शालिनीने डोळे बंद करत मनातच स्वतःच्या 4-5 कानाखाली मारून घेतल्या. हा तर कोणाला तरी खूप हसायला येत होतं, अभि बोलला. हसायला? कोण ते? शालिनी बोलली. आहे कोणीतरी, पण त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना, अभि बोलला. असं कसं? फक्त हसण्याला कोणी शिक्षा थोडीच देतं, शालिनी बोलली. मी देतो ना. अभिने तिला गरकन स्वतःकडे वळवलं.
तिचे सिल्की केस त्याच्या चेहऱ्यावरून फिरून गेले, तसं तिच्या शॅम्पूचा वास त्याच्या नाकात भिनला. हां, तर शिक्षा अशी आहे की, बोलता बोलता त्याने एका हाताने तिच्या नाईटीच्या जॅकेटची गाठ सोडली आणि शालिनीला समजलं पण नाही. त्याचं लक्ष तिच्या मानेकडे उठून दिसणाऱ्या कॉलर बोनवर पडलं, जे त्याची कमजोरी होती. खाली वाकत त्याने तिथे ओठ टेकवले. शालिनी श्वास घ्यायचाच विसरून गेली. तिचं लक्ष नाहीये ते बघत त्याने तिला उचलून घेतलं आणि बेडवर झोपवलं. ओठांवर ओठ टेकवत दोघेही पुन्हा स्वप्नरंगीत गेले होते. 10-12 दिवस असेच निघून गेले. शालिनी आणि अभि पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. कृतीतून जाणवत होतं, पण ओठांवर कोणीच आणलं नव्हतं. अभि तिला प्रपोज करायची तयारी करत होता, पण कामाच्या व्यापात तो इतका गुरफटला होता की स्वतःवरचं लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नव्हता. कधी कधी तर घरी पण जायला मिळत नव्हतं. शालिनी त्याला पूर्ण समजून घेत होती, पण तिला सुद्धा वाटायचंच की बाकीच्यांसारखं त्याने पण तिला वेळ द्यावा, पण सध्याची परिस्थिती बघता ते शक्यच होत नव्हतं. आई सगळं बघत होत्या. शालिनी रात्री 11 वाजेपर्यंत उपाशी त्याच्यासाठी जागी राहायची. अर्थात तो सुद्धा काही मुद्दाम करत नव्हता किंवा कुठे फिरायला जात नव्हता. प्रोजेक्टचं एवढे मोठे होते की त्याच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. आज सुद्धा तो रात्री 10:30च्या दरम्यान आला. शालिनी बेडरूममध्ये काहीतरी करत होती. ते बघून आईने त्याला रूममध्ये बोलावून घेतलं. आई, काय झालंय का? अभि बोलला. अभि, तुला माहिती आहे ना तुझं लग्न झालंय? आई बोलल्या. हो आई. त्याला समजेनाच की आई मध्येच असा प्रश्न का विचारते. डोक्यावर आठाच पडला. शालिनीची जबाबदारी आहे तुझ्यावर आणि तू असा रात्री अपरात्री कधीही येतोय. बाळा, मला समजतंय काम आहे तुझ्याकडं, पण बायकोसुद्धा महत्त्वाची आहे ना आयुष्यात, आई बोलल्या. हो आई, अभि बोलला. मग फॅमिली सगळ्यात आधी येते आणि नंतर काम. शालिनीला तिच्या हक्काचा वेळ मिळायलाच पाहिजे, आई बोलल्या. समजते मला आई, डोंट वरी, ह्यापुढे असं काही नाही होणार, अभि बोलला. बाळा, मी चिडत नाही रे तुझ्यावर. तुझी पण मनस्थिती समजते मला, पण अशामुळे नात्यात दरी पडायला वेळ नाही लागत, लक्षात घे, आई बोलल्या. आई, तू नको काळजी करू. ह्यापुढे मी शालिनीला तिचा वेळ नक्कीच देईन. इनफॅक्ट आता हातात घेतलेला प्रोजेक्ट उद्याच संपणार आहे, अभि बोलला. हो का? मग तुम्ही फिरायला का जात नाही? तसंही लग्न झाल्यावर तुम्ही कुठेही गेला नाही आहेत, आई बोलल्या. आई, तुला काही त्रास झाला तर, अभि बोलला. मी लहान आहे का अभि? आणि घरात किती जण आहेत? तसंही आम्ही पण काही दिवसांसाठी गावी जाणार आहोत, आई बोलल्या. गावी? तिथे का अचानक? असंच, आम्हाला आता शहरातली हवा सूट होत नाहीये. स्वराला आणि आदित्यला सुद्धा काही दिवस सुट्ट्या आहेत, तर म्हटलं जरा फिरून यावं, त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन जावा, आई बोलल्या. ओके आई, आता झोप तू, गुड नाईट. अभिने त्यांना मिठी मारली आणि रूममध्ये आला. रूममध्ये शालिनी दिसली नाही. तसं ब्लेझर काढून टाकत त्याने बॅग पण बेडवर भिरकावली आणि गॅलरीमध्ये आला. त्याच्या आवाजाने पुस्तक वाचत बसलेली शालिनी भानावर आली. अहो, आलात का तुम्ही? फ्रेश व्हा, मी डिनर गरम करते. ती उठायला गेलीच की अभिने तिला पुन्हा खाली बसवलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवत सोफ्यावर आडवा पडला. एक क्षण तिला काही समजलंच नाही, पण त्याने हात हातात घेतला तसं ती भानावर आली. शालिनी, आय एम सॉरी. अभिने तिच्या हातावर ओठ टेकवले आणि तसाच तो स्वतःच्या छातीकडे नेट घट्ट पकडला. काही झाले का? सॉरी कशाला? शालिनी बोलली. गेले काही दिवस कामात एवढा गुंतलो की तुला वेळच देत नाहीये मी, अभि बोलला. असू देत, मला माहिती आहे ना तुम्ही काही मुद्दाम केलं नाही, ऑफिसमध्ये कामच तेवढं आहे, शालिनी बोलली. तू दरवेळी मला समजून घेतेस शालिनी, बट डोंट वरी, उद्या माझा एक प्रोजेक्ट संपणार आहे, मग आपण फिरायला जाणार आहोत, अभि बोलला. फिरायला? कुठे? शालिनीचे डोळे चमकले. ते तर सरप्राईज आहे, तुला गेल्यावरच समजेल, अभि मुद्दाम आठवण्याची ॲक्टिंग करत बोलला. असं कसं? मला आत्ताच सांगा ना, नाहीतर मी येणारच नाही, शालिनीने गाल फुगवले. शालिनी, माझ्यासोबत राहून राहून ना तू सुद्धा हट्टी होत चालली आहे, पण मी तुझ्या पुढचा आहे आणि हनीमूनला तू नाही येणार तर दुसऱ्या मुलीला शोधून नेऊ का, अभि बोलला. हनीमून? डोळे किलकिले करत ती त्याच्याकडे बघतच राहिली. शब्दानेच पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या. माय डिअर वाईफी, कुठे हरवली? त्याने तिच्या पोटावर येणारा पदर बाजूला केला आणि बोटांनी नक्षी बनवू लागलं. तसं तिने पोट आकसून घेतलं. जेवण करूया का? शालिनी बोलली. हो चल, मी वाढते जेवण. ती पटकन उठली आणि पळाली. जेवण झाल्यावर तिने बेडरूम आवरली आणि झोपायला जात होतीस की अभिने मागून मिठी मारली.
आज बायकोवर जरा जास्तच लाड येत नाही आहे का? शालिनीने त्याच्या हातावर हात टेकवला. हा मग माझी बायको आहेच लाडाची. त्याने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. अहो मला झोप यायली, शालिनी बोलली. हो माहिती आहे, हे घे. त्याने तिच्या हातात प्लॅटिनम कार्ड दिलं. हे कशाला? तिच्या डोक्यावर आठ्या पडला. तुला खरेदी करायची असणार ना, त्यासाठी, अभि बोलला. माझ्याकडे आहेत पैसे, हे नको, शालिनी बोलली. अभिने तिला स्वतःकडे वळवलं. मी कोणासाठी पैसे कमवतो एवढे? मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे आहेत, पण तू माझीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहेस. आणि हे कोणा दुसऱ्याचे पैसे नाही आहेत, तुझ्या नवऱ्याचेच आहेत. अभिने तिच्या हातात कार्ड दिलं. तसं शालिनीने फक्त डोळे मिचकावले आणि ते नीट पर्समध्ये ठेवून दिलं. तू काहीतरी विसरते का? बेडवर पडल्या पडल्या त्याने तिला कुशीत घेतलं. नाही, सगळी कामं झाली आहेत माझी, शालिनी बोलली. आणि माझं किस? अभि बोलला. ते तर हां काय बोलताय? तिने डोळे मोठे करत त्याच्याकडे बघितलं. माझं केस? ओठांचा चंबू करत तो तिच्याकडे बघित होता. हे असलं काय मी देत नाही. गुड नाईट. तिने कूस पालटली आणि वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्याचा प्रयत्न करायला लागली. तिथे गेल्यावर मी 1 मिनिट पण सोडणार नाही आहे तुला. सगळ्याचा बदला घेणार, बघच तू. त्याने तिला तसंच ओढून कुशीत घेतलं. गालात हसतच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती ऑफिसला गेली आणि हाफ डे घेऊन ती आणि निशा मॉलमध्ये आल्या. स्वराला फोन करून पण शालिनीने तिथेच बोलावलं होतं. त्या दोघी मिळून तिचं डोकं खराब करत होता. असले कपडे शोधत होत्या की ते बघूनच शालिनीच्या अंगावर काटा यायचा. शेवटी खूप फिरल्यावर त्यांनी बरीचशी शॉपिंग केली. शालिनीने अभिसाठी पण खरेदी केली. दमल्यावर खाण्यासाठी म्हणून त्या फूड काउंटरवर आला. ऑर्डर द्यायला शालिनी गेली. तिला चालताना बघून कोपऱ्यात उभ्या असलेल्या मीराने कोणाला तरी इशारा केला. तसं ती हातात गरम कॉफीचा कप घेऊन शालिनीच्या दिशेने निघाली. नेमकी शालिनीला आपटणार त्याआधी शालिनी बाजूला झाली आणि ती मुलगी त्या कॉफी कपसोबत तोल जाऊन खाली पडली. ती गरम कॉफी तिच्याच अंगावर पडली. मीराने हे बघून डोळेच फिरवले. रागाने ती लाल झाली होती. सकाळीच अभिने तिला सांगितलं होतं की तो शालिनीसोबत काही दिवस बाहेर जात आहे, त्यामुळे कंपनीची जबाबदारी तिच्याकडे येणार. तेव्हापासून ती त्यांना जाण्यापासून कसं थांबवायचं ह्याचाच विचार करत होती. ते दोघे एकत्र येणार हा विचार करूनच तिची आग होत होती. ओ हॅलो मिसेस देसाई, मागून आवाज आला. तसंच ह्या तिघींच्या माना वळल्या. जॅबी सर, शालिनी बोलली. हे अमेरिकन माकड इथे कशाला आलंय? निशाने नाक मुरडलं. इफ यू डोंट माइंड कॅन आय जॉईन यू? जॅबी बोलला. शुअर, प्लीज कम, शालिनी हसली. एवढ्या दिवसांत ऑफिसमध्ये तिची थोडीफार ओळख झालीच होती त्याच्याशी, आणि तो खूप मस्तीखोर आहे हे पण तिने बघितलंच होतं. मी इथे एका मीटिंगसाठी आलेलो, बट ती कॅन्सल झाली, जॅबी बोलला. अच्छा, शालिनी बोलली. हा कोण आहे? स्वरा निशाच्या कानात खुसफुसली. क्लायंट आहे नवीन, अमेरिकेतून आलाय, निशा बोलली. वाव, किती हॉट आहे, स्वरा बोलली. हॉट नाही, मूर्ख आहे तो, निशाने नाक मुरडलं. शालिनीने डोळे मोठे करत दोघांना शांत केलं. ह्या कोण? जॅबी बोलला. ही अभिची बहीण, स्वरा, शालिनीने ओळख करून दिली. ओ हाय, जॅबी बोलला. हॅलो, स्वरा बोलली. आणि ही? शालिनी निशाची ओळख सांगायला जातच होती. ह्यांना कोण नाही ओळखत, मिस लिझार्ड, जॅबी बोलला. लिझार्ड कोणाला म्हणतो बे, पांढरा माकड, निशा बोलली. सुरुवात तू केलेली, रिमेंबर. मी सुरुवात केलेली? तुझ्या अंगात जास्त वडी आहेत, मी माकड उगीच नाही म्हणत तुला, निशा बोलली. त्या दोघांचं भांडण बघून शालिनीने डोक्याला हात लावला. आधीच ऑफिसमध्ये 2 वेळा त्यांची भांडणं सोडवता तिच्या नाकी 9 आले होते. स्वराने तर कानांवर हात ठेवले. तिच्या बालमनावर परिणाम नको. निशाला समजावत ती ओढतच बाहेर घेऊन आली. त्यांच्या मागोमाग गार्ड हातभरून पिशव्या घेऊन आले. मीरा कोपऱ्यातून सगळं बघत होती. ऐकायला पण येत होतं. तिने स्वतः बघितलेलं जॅबीला मॉलमध्ये एंटर होताना तो कोणत्याही मीटिंगसाठी आला नव्हता. मग कशाला आला होता? शालिनीसाठी? तिचं डोकं आता पळायला लागलं. ऑफिसमध्ये पण तिने जॅबीला चोरून शालिनीला बघताना बघितलेलं होतं, पण जास्त लक्ष दिलं नव्हतं. आत्ता ते आठवत तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. पुढे काय करायचं ह्याचा चांगलाच प्लॅन तिने बनवला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, व आवडली असेल तर लाईक करा, आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.